बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सीमेवरून। पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान शहीद झाल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 2 लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्यात। यात पाकिस्तानच्या काही जवानांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। पाकिस्तानच्या जवानांनी शहीद झालेल्या 2 भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन फोर्स म्हणजेच बॅटनं जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली। नायब सुभेदार परमजीत सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर अशी शहीद झालेल्या भारतीय जवानांची नावं आहेत, तर 3 गंभीर जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत। जम्मू काश्मीरच्या कुलगाम परिसरात एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या कॅश व्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात 5 पोलीस आणि बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर हल्लेखोरांनी 50 लाखांची रोकड लुटून नेल्याची माहिती मिळते आहे। या घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दिवसाढवळ्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती CS कर्णन यांच्यातला वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। कारण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती JS खेर यांच्या नेतृत्वाखालील 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं कर्णन यांची वैद्यकीय आणि मानसिक तपासणी करण्याचे आदेश दिले। मात्र यावेळीही CS कर्णन यांनी नमतं न घेता आक्रमक पवित्रा घेतलाय। माझ्या तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचं मी निलंबन करेल असे इशारा जो आहे तो कर्णन यांनी दिलाय। दरम्यान कर्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सुप्रीम आणि हायकोर्टातील न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले। यात जवळपास 20 न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावलाय।